कम्प्युटर सायन्स आणि MBA सारख्या जे डिग्र्या आहेत ह्या डिग्र्या आता कालबाह्य होत जाणार आहेत असं मी नाही सांगत, तर देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांचं स्टेटमेंट आहे. त्यांनी हे स्टेटमेंट का केलेलं आहे? कारण हे सगळी जी शिक्षण व्यवस्था आहे या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला एका गोष्टीनं चॅलेंज केलेलं आहे आणि ते चॅलेंज आहे AIचं. AIच्या समोर आता सगळी शिक्षण व्यवस्था हातबल झालेली आहे. सहसा 12वी झाल्यानंतर पालकांच्या समोर 2-3 ऑप्शन महत्त्वाचे असतात. एक तर आपल्या मुलाला इंजिनिअरिंग करायला सांगायचं, दुसरं आपल्या मुलाला MBA करायला सांगायचं, तिसरं आपल्या मुलाला कम्प्युटर सायन्स करायला सांगायचं. या 3 कोर्सला आपण जास्त प्राधान्य देतो 12वी नंतर. आता इंजिनिअरिंगचं आपल्याला माहिती आहे की इंजिनिअरिंगचे कॉलेज हजारोंच्या संख्येमध्ये आहेत आणि लाखो विद्यार्थी दरवर्षी इंजिनियर होऊन बाहेर पडतात. MBAचं देखील तसंच झालेलं आहे. आणि कम्प्युटर सायन्स तर तुम्हाला माहिती आहे, इथे BCA, BBA असे अनेक कोर्सेस आलेले आहेत. MCA वगैरे असे अनेक कोर्स आलेले आहेत ज्याला विद्यार्थ्यांनी काही वर्षापूर्वी प्राधान्य दिलं होतं. ते डिग्र्या घेऊन आता बाहेर पडलेले आहेत. पण सध्या या सगळ्याच कोर्सेसला जे चॅलेंज झालेलं आहे ते चॅलेंज आहे AIचं. आता प्रश्न असा आहे की मग 12वी नंतर आपल्या मुलांना काय शिकवायचं नेमकं? या सगळ्या कोर्सेसला जर AI चॅलेंज करत असेल तर मग आपल्या मुलांना नेमकं काय शिकवायचं? आता पालकांनी याचा विचार केला पाहिजे की AI काय करू शकत नाही, म्हणजे AI काय करू शकतं आणि AI काय करू शकत नाही. या 2 गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या तर आपल्याला आपल्या मुलाला नेमकं काय शिकवायचं हे ठरवावं लागेल. जर AI ज्या गोष्टी करू शकत असेल ते आपण आपल्या मुलांना शिकवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. समजा कम्प्युटर सायन्स सारखा विषय आहे आणि कोडिंग जर AI करू शकणार असेल तर आपला मुलगा काय करणार? कारण AI कोडिंग आपल्या मुलापेक्षा फास्ट करेल. त्याच्यामुळं कंपनी कोणाला हायर करेल तर ते म्हणेल की काय गरज आहे आता एखादा एम्प्लॉय हायर करायची, कोडिंग तर AIच्या माध्यमातून करता येऊ शकतं. मग आपल्याला सध्या अशाही बातम्या वाचायला मिळत आहेत की IITचे देखील लोक आता बेकार झालेले आहेत आणि IITच्या नोकऱ्या देखील AIनं खाल्लेल्या आहेत. आणि याच्या पुढे जाऊन जे माणूस काम करत होता, म्हणजे समजा एखादी बातमी तयार करायचं काम एखादी व्यक्ती तयार करत होता, पण आता AI बातम्याही तयार करू लागलेला आहे, AI व्हिडिओचं एडिटिंग करायला लागलेलं आहे. मग आता आपल्या मुलांसाठी नेमकं काय आहे? तर याचा विचार आपल्याला करावा लागेल की नेमकं AI काय करू शकतं आणि काय करू शकत नाही. आता AI काय करू शकत नाही? AI माणसाची जी ह्युमन सायकॉलॉजी आहे तिथं त्याची ओळख आणखीन झालेली नाही. म्हणजे काय? तर AI माणसाची ह्युमन सायकॉलॉजी ओळखू शकत नाही. AI माणसाला इथिक्स शिकवू शकत नाही, कारण AI कडे आणखीन इथिक्स आलेले नाहीत. जर त्याच्याकडे इथिक्स आले असते तर त्याने अनइथिकली कामं केले नसते. म्हणजे काय? तर समजा एखाद्या व्यक्तीचा फोटो आहे तर त्या व्यक्तीच्या फोटोला त्यानं चित्रविचित्र करून आपल्याला सोपवलं नसतं, कारण त्याला माहिती आहे आपल्याला काय देणं घेणं नाही आहे. इथिक्स हे AIला शिकवले गेलेले नाहीत. काही प्रमाणामध्ये आता इथिक्सवर चर्चा सुरू झालेली आहे की त्याला देखील काहीतरी नीतिमत्ता असली पाहिजे, त्याने देखील काहीतरी नैतिक बंधनं पाळली पाहिजेत. आता काही प्रमाणामध्ये ह्याच्यावरती काही AIच्या ॲप्लिकेशनमध्ये हे आलेलं आहे, पण सगळ्याच AIला हे आहे का? तर नाही. तर त्याच्यामुळं AI काय करू शकत नाही? ह्युमन सायकॉलॉजी जी आहे ही सायकॉलॉजी ते ओळखू शकत नाही. म्हणून ह्युमन सायकॉलॉजीच्या बाबतीमधले जेवढे काही विषय आहेत त्या विषयाला आता प्राधान्य द्यावं लागणार आहे. मुख्य आर्थिक सल्लागार जे आहेत अनंत नागेश्वरन यांनी असं म्हटलेलं आहे की AI काय करू शकत नाही? त्यांनी सांगितलं AI प्लंबिंगचं काम करू शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं AI जे आहे हे AI सुतार काम करू शकत नाही. म्हणजे आपले जे काही पारंपरिक व्यवसाय होते त्या कुठल्याही गोष्टी आता AI करू शकत नाही. आणि आपल्याला माहिती आहे NEP मध्ये सगळ्यात मोठं जे टार्गेट ठेवलेलं आहे त्यांनी ठेवलेलं आहे पारंपरिक शिक्षणावरती. म्हणजे पारंपरिक आपल्या भारताच्या याच्यामध्ये जे कौशल्य होते ते कौशल्य विकसित करण्यातला प्राधान्य आता NEPने दिलेलं आहे. त्याच्यामुळं कौशल्यावर आधारित जे काही एज्युकेशन आहे ते एज्युकेशन आता आपल्या मुलांना देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आता इंजिनिअरिंगचा जो पर्याय आहे हा इंजिनिअरिंगचा पर्याय लाखो विद्यार्थी आतापर्यंत निवडत आलेले आहेत. पण आता हा पर्याय टिकू शकतो का? याच्यावरती नव्याने विचार करावा लागेल. याच्यावरती नव्याने जे काही संशोधन होत आहेत त्याचा विचार करावा लागेल. आणि ज्या काही बातम्या आता यायला लागलेल्या आहेत की कुठल्या क्षेत्रातल्या नोकऱ्या AIनं खाल्लेल्या आहेत. म्हणजे आपल्याला असं दिसतं IIT मधल्या नोकऱ्या खाल्ल्या, आपल्याला असं ऐकायला मिळतं कम्प्युटरमधल्या नोकऱ्या खाल्ल्या, आपल्याला असं दिसतं व्यवसायामधल्या नोकऱ्या खाल्ल्या, आपल्याला असं दिसतं जर्नलिझममधल्या नोकऱ्या खाल्ल्या. पण याच्या पुढे जाऊन आपल्याला हे करता येऊ शकतं का की AIलाच आपण कामाला लावलं पाहिजे?
याच्यासाठी जी काही मॅनपॉवर आपल्याला लागणार आहे त्याचे काही कोर्सेस आहेत का, तर हे देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे. म्हणजे काय, तर AI मध्ये जे काही इंजिनिअरिंगचा एखादा कोर्स आहे त्याला काही प्राधान्य देता येऊ शकतं का, आणि त्याच्यामध्ये काही आपल्याला विचार करता येऊ शकतो का. आपल्याला फ्युचरमध्ये आपल्याला असं दिसेल की प्रत्येकाच्या घरामध्ये एक रोबोट आता कामाला असेल. आता तुम्हाला हे नवल वाटेल, पण येणाऱ्या 10 वर्षामध्ये हे आपल्याला चित्र सगळ्यांच्याच घरामध्ये दिसेल की प्रत्येकाच्या घरामध्ये एक रोबोट कामाला आहे. आणि हे काही नवीन नाही आहे. रोबोट तुमच्या घरामधली सगळी कामं करू शकेल. समजा फरशी पुसून देण्याचं काम आहे, भांडे घासायचं काम आहे, तुमचे जे काही अंथरण टाकलेले आहेत ते काढणे, ते घड्या करून ठेवणे, हे जे काही कामं घरातली आहेत, किंवा तुमच्या घरामधलं पाणी भरणे, स्वच्छता करणे, ही जी सगळी कामं आहेत हे सगळी कामं AI करू शकतं. म्हणजे काय, तर प्रत्येकाच्या घरामध्ये एखादा रोबोट असू शकतो. पण त्याला कामाला लावणारी जी प्रोसेस आहे त्याचं एज्युकेशन कुठे मिळते का, याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आणि म्हणून फक्त सगळं शिक्षण कालबाह्य झालंय असं म्हणून आपल्याला चालणार नाही, पण ह्याचा सगळ्यांचा आधार घेऊन आपल्याला त्या AIच्या पुढची एंट्री काय करता येऊ शकते याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आपल्याला माहिती आहे सध्या देशामध्ये किंवा जगभरामध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आपला प्रॉब्लेम निर्माण होत चाललेला आहे सायकोलॉजीचा. मग सायकोलॉजीवर काही काम करता येऊ शकतं का. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्याला असं दिसायला लागतं की मेडिटेशन जो विषय आहे हा मेडिटेशन विषय देखील खूप महत्त्वाचा आहे. की लोकांना आता मनशांतीसाठी लोक जास्त पैसा खर्च करायला लागलेले आहेत. त्याच्यामुळं असे जे काही विषय आहेत ज्या विषयाला फ्युचर आहे त्या विषयाची निवड आपल्याला करता येऊ शकते का, याचा विचार आता या पालकांनी केला पाहिजे. त्याच्यामुळं AIच्या पुढं जाऊन जर आपण विचार केला तरच आपण आपल्या मुलांना चांगले कोर्सेस देऊ शकतो, अन्यथा आपण आपल्या मुलांना चांगले कोर्सेस देऊ शकत नाही. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला एवढं माहीत झाले की आपण जी गाडी चालवतो ना ती गाडी देखील चालवायला आता ड्रायव्हरची गरज नाही आहे. त्याच्यामुळं आपण किती विचार करणं जास्त गरजेचं आहे हे लक्षात घ्या. आपल्याला असं वाटतं की आज आपण एखाद्या शिक्षकाने दिलेली असाइनमेंट आपल्या मुलांना सांगतो की जा जेमिनायवरती जा आणि एक असाइनमेंट तयार करून शिक्षकांना लगेच पाठवून दे. पण त्याच्या पुढे जाऊन आपण आपल्या मुलांना विचार करायला शिकवू शकतो का, याच्यामध्ये जर पालक यशस्वी झाले तरच ते त्यांच्या मुलाचं भविष्य घडवू शकतात. आणि हे जे काही शिक्षण व्यवस्थेला सगळं चॅलेंज मिळालेलं आहे हे चॅलेंज ते अडवून ठेवू शकतात. अन्यथा आपण आपल्या मुलांना या AI पासून त्याचं जर शिक्षण त्याला व्यवस्थित नाही दिलं तर मग मात्र आपण आपल्या मुलांना फ्युचरमध्ये त्याला उभं नाही करू शकणार. त्याच्यामुळं जरी असे चॅलेंज आपल्या समोर असले तरीही याच्यामधून मार्ग काढून चांगल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या मुलांना काय शिक्षण देता येऊ शकतं याचा विचार करायला पाहिजे. आता मेडिकल सायन्समध्ये देखील AIचा वापर होतोय, म्हणजे ऑपरेशन देखील आता AIच्या माध्यमातून केले जात आहेत. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीवरती पालकांनी जास्तीत जास्त विचार करणं गरजेचं आहे. दररोज वर्तमानपत्रामधून येणारे आर्टिकल्स, नवी जे काही संशोधन आहेत, AI वरती होणारं संशोधन आहे, AI कुठल्या क्षेत्रातल्या नोकऱ्या खात आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये स्कोप राहणार आहे, याचा विचार करूनच आपण आपल्या मुलांना प्रवेश दिला पाहिजे. असे अनेक कोर्सेस आहेत ज्या कोर्सेसला आपण आपल्या मुलांना ॲडमिशन देऊ शकतो. जी कामं AI करू शकत नाही त्याचं शिक्षण आणखीनही भारतामध्ये आहे. त्या शिक्षणाचा विचार आपल्याला भविष्यामध्ये करावा लागणार आहे. अशी कुठले शिक्षण आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपण आपल्या मुलांना काय शिकवू शकतो असा जर प्रश्न तुमच्या समोर असेल तर ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला सांगेन की आपल्या मुलांना आता नेमकं काय शिकवलं पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.